एकूण आकडेवारी आता स्क्रीनवर आपण बघणार आहोत। पश्चिम महाराष्ट्राचं प्रातिनिधिक स्वरूपातलं असणारं हे सगळं वातावरण आहे। मागे कारखाना दिसतोय, साखर कारखान्यांची बहुलता आहे पश्चिम महाराष्ट्रात, पण आकडे आपण संपूर्ण राज्याचे बघतोय। समोर ऊसाची शेती आपण बघतोय। राज्यातल्या गावखेड्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असतात आणि गावखेड्यांमधलं राजकारण सुद्धा या निमित्तानं पुढे येत असतं। आणि आता आपण जर विचार केला 288 जागांचा, तर त्यापैकी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतो 121 जागांसह। त्यानंतर शिवसेना 47 जागांसह, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 34 जागांवर आघाडीवर आहे, तर ठाकरे गट 7 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर बीडमधनं एक महत्त्वाची अपडेट येते। गेवराईमध्ये भाजपचे 8 उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय। गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहेत। गेवराईमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते। बीडच्या या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, अत्यंत चर्चेत देखील राहिलेली होती। त्यामुळे आता गेवराईचं चित्र आपण पाहतोय, भाजपचे 8 उमेदवार इथं आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। तर श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या सुनीता खेतमाळी यांचा विजय झालाय। वर्ध्यात काँग्रेसचे सुधीर पांगू हे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। येवल्यामध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी हे सध्या पुढे आहेत। हिवरखेडमध्ये भाजपच्या सुलभा दुतोंडे यांनी आघाडी घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। वर्ध्यात काँग्रेसच्या सुधीर पांगू यांनी आघाडी घेतली आहे, तर वर्ध्यात नगराध्यक्षपदी सुधीर पांगुळ ह्या आघाडीवर आहेत। काँग्रेसचे सुधीर पांगुळ आहेत, त्यांनी 3500 मतांनी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नगराध्यक्षपदी ते सध्या आघाडीवर असल्याचे देखील अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। बीडमध्ये सध्या भाजपनं आघाडी घेतलेली आहे। बीडकडे लक्ष लागलेलं होतं। गेवराईत भाजप 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसना 2 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। भाजपनं देखील बीडमध्ये आघाडी घेतल्याचं आपण चित्र पाहतोय। तब्बल 8 जागांवर गेवराईत भाजप आघाडीवर आहे, तर 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तिसऱ्या फेरी अखेर 5505 मतांनी आघाडीवर आहेत, तर तळोदा पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भाग्यश्री चौधरी यांनी जवळपास 1000 मतांनी आघाडी घेतलेली आहे। तर अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ठाकरेंच्या उमेदवार प्राप्ती मारोडकर या आघाडीवर आहेत। भाजपला इथे धक्का बसण्याची शक्यता आहे। तर भंडाऱ्यातल्या साकोलीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेदवार देवश्री कापगते यांनी आघाडी घेतलेली आहे। भाजपच्या त्या उमेदवार आहेत। तर श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या सुनीता खेतमाळी यांचा विजय झालेला आहे। सुनीता खेतमाळी यांना 1075 मतांनी त्यांचा विजय झाल्याचं एक महत्त्वाचं अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतंय। सध्या सुनीता खेतमाळी यांचा विजय झालाय, तर तिकडे इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे भरत शाह या आघाडीवर आहेत। कुर्डुवाडीमध्ये शिवसेना युबीटीच्या जयश्री भिसे पुढे आहेत। इंदापुरात राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे, भरत शाह त्यांचे उमेदवार आहेत, तर कुर्डुवाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री भिसे यांनी आघाडी घेतल्याचे महत्त्वाचे अपडेट्स आहेत। सातारा म्हसवडचं नगराध्यक्षपद भाजपकडे गेलेलं आहे। भाजपच्या उमेदवार पूजा विरकर यांनी त्या ठिकाणी विजय नोंदवलेला आहे, त्यामुळं भाजपच्या खात्यात आता सातारा म्हसवडचं नगराध्यक्षपद जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। सातारा म्हसवडचं नगराध्यक्षपद भाजपकडे जाताना आपल्याला बघायला मिळतंय। भाजपच्या उमेदवार दुसऱ्या ठिकाणी पूजा विरकर या विजयी झालेल्या आहेत, तर नांदगाव खंडेश्वरमध्ये ठाकरेंच्या उमेदवार प्राप्ती मारोडकर यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। बाळापूरमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आफरीन परवीन या सध्या आघाडीवर आहेत, तर येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी 1100 मतांची आघाडी घेतलेली आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर नगर परिषदेत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार निलेश ताजने हे सध्या आघाडीवर आहेत। आणि जुन्नरवर देखील आपण एक नजर टाकूयात। जुन्नर नगर परिषदेमध्ये सुजाता काजळे शिवसेनेच्या उमेदवार 4362 मतांनी, तिकडे स्नेहल खोत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4186 मतं, काँग्रेस राहीन कागदी 2736 मतं आणि दुसऱ्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गट सुजाता काजळे यांनी 176 मतांनी तिथं आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर परभणीमध्ये जिंतूरमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप देशमुख यांची विजयाकडे आता घौडदौड सुरू आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्या ठिकाणी प्रतिष्ठा त्यांची पणाला लागलेली होती। मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी देखील लढत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। तर साकोली जो की मतदारसंघ आहे नाना पटोले यांचा आणि गाव आहे नाना पटोलेंचं, तिथेच त्यांना धक्का बसलेला आहे। तिथे भाजपच्या देवश्री कापगते यांनी आघाडी घेतलेली आहे। विधानसभा निवडणुकीत सुद्धा नाना पटोले यांचा निसटता विजय झालेला होता आणि आता दुसरा धक्का स्वतःच्याच मतदारसंघात स्वतःच्याच गावात नाना पटोलेंना बसलेला आहे। भाजपच्या उमेदवार देवश्री कापगते यांनी सध्या साकोलीतून आघाडी घेतली आहे। आळंदीत भाजप उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। नगराध्यक्षपदी प्रशांत कुहाडे हे सध्या आघाडीवर आहेत। साताऱ्यामधनं आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। साताऱ्यामध्ये वाई नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार
अनिल सावंत हे विजयी झालेले आहेत, तर नगराध्यक्षपदी आपण पाहतोय त्यांचा आता विजय होताना दिसतोय. सातारा म्हसवडचं नगराध्यक्षपद हे भाजपकडे गेल्याचं आपण बघितलेलं होतं. भाजपच्या उमेदवार पूजा विरकर आता विजयी झालेल्या आहेत. सातारा म्हसवडचं नगराध्यक्षपद हे भाजपकडे गेलेलं आहे. साताऱ्यामध्ये एकूण 10 जागा, भाजपच्या खात्यात 4 जागा जाताना दिसत आहेत. तर नांदगाव खंडेश्वर इथं शिवसेना युबीटीनं आघाडी घेतलेली आहे. शिवसेना युबीटीच्या प्राप्ती मारोटकर सध्या तिथं आघाडीवर आहेत. नांदगाव खंडेश्वरचा हा निकाल आपण पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सध्या आघाडी घेतली आहे. प्राप्ती मारोटकर या उमेदवार तिथं शिवसेना युबीटीकडनं आघाडीवर आहेत. गडचांदूर नगर परिषदेमध्ये निलेश ताजने यांनी आघाडी घेतली आहे. निलेश ताजने हे भाजपचे अपक्ष बंडखोर उमेदवार. गडचांदूर नगर परिषदेत त्यांनी आता आघाडी घेतल्याचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. थोडंसं कोकणाकडे आपण जाऊयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे निकाल आता हाती यायला सुरुवात झाली आहे. एकूण 4 जागांवरचे कल हाती आले आहेत. त्यातल्या 2 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवार आहे आणि इतर स्थानिक पक्षांनी एका ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे 4 पैकी 2 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. तर चाकणमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या मनीषा गोरे 7011 मतांनी आघाडीवर आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्मिता खापर्डे या 971 मतांनी आघाडीवर आहेत. तर कोणत्या नेत्याला धक्का या निवडणुकीत बसताना दिसतोय? आमदार प्रशांत बंब यांना गंगापूरमधून मोठा धक्का, कारण आमदार सतीश चव्हाण यांनी तिथे बाजी मारलेली आहे. फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का दिलेला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार तिथे विजयी झाले आहेत. तर खुलताबादमध्ये काँग्रेसनं खातं उघडलंय, त्यामुळे स्थानिक आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसलाय. मुख्यमंत्र्यांची खुलताबाद इथे सभा सुद्धा झालेली होती, पण तरी सुद्धा तिथे नगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार अमीर शेख हे विजयी झालेले आहेत. तर संगमनेरमधनं एक महत्त्वाची अपडेट येते. संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मैथिली तांबे यांनी 5200 मतांची निर्णायक आघाडी घेतलेली आहे. सिंधुदुर्गमधून शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे 121 मतांनी आघाडीवर आहेत. तर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जी की अत्यंत प्रतिष्ठेची होती, तांबे आणि खताळ कुटुंबियांसाठी सुद्धा, संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार मैथिली तांबे या सध्या 5200 मतांनी त्यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. सत्यजित तांबे यांच्या त्या पत्नी आहेत आणि शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ या सध्या पिछाडीवर गेलेल्या आहेत. संगमनेर सेवा समितीचे 14 नगरसेवक विजयी झालेले आहेत, पण महायुतीला संगमनेरमध्ये मात्र अद्याप खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये आणि अजूनही उर्वरित 16 जागांची मतमोजणी सुरू आहे. तर चाकणमधले अपडेट्स आपण बघितलेले होते. नांदगाव खंडेश्वर शिवसेना युबीटीनं त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. शिवसेना युबीटीच्या प्राप्ती मारोटकर तिथं आघाडीवर असल्याचं चित्र आपण बघितलेलं आहे. तर दुसरीकडे आता एक महत्त्वाचे अपडेट्स. संभाजीनगरचे पहिले 3ही कल महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना आपल्याला एक महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळत आहेत संभाजीनगरमधनं. तर दुसरीकडे मैथिली तांबे यांनी 5200 मतांची आघाडी घेतलेली आहे. संगमनेरमध्ये मैथिली तांबे या सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. साताऱ्यातल्या मलकापूरमधून भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस सोनवले हे विजयी झालेले आहेत. तर कुर्डुवाडीमध्ये उबाठा गटाच्या जयश्री भिसे 600 मतांनी विजयी झालेले आहेत. आणि बुलढाण्यामधल्या जिल्ह्यामधल्या एकूण नगराध्यक्ष पदांचा निवडणुकीचा निकाल आणि कल आपण बघितला तर एकूण 11 जागांवरचे निकाल आतापर्यंत हाती यायला सुरुवात झाली आहे. त्यात 5 ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहे, एका ठिकाणी शिंदेंच्या शिवसेना, एका ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 2 ठिकाणी काँग्रेस, एका ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि एका ठिकाणी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष. तर शिर्डीमधनं देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. शिर्डी नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात आघाडीवर आहेत. महायुतीचे भाजप, अजित पवार, राष्ट्रवादीचे 8 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत. तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले. मलकापुरात भाजपचे तेजस सोनवले हे विजयी ठरलेले आहेत. मलकापूरमधला देखील आता हा निकाल आपल्याला हाती येताना दिसतोय. मलकापूरमध्ये भाजपचा विजय झालेला आहे. तेजस सोनवले यांनी त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. मलकापूरमधलं हे चित्र आहे. तर चंद्रपूरमध्ये वरोरा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत अर्चना ठाकरे, त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूरमधलं एकदा चित्र पाहूयात. एकूण 13 जागा आहेत कोल्हापुरात. भाजपच्या वाट्याला 3 जाताना दिसत आहेत, शिवसेनेच्या वाट्याला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 2, काँग्रेसच्या 2, जनसुराज्य पक्षाला 2, शरद पवार आणि ठाकरे पक्षानं या ठिकाणी अद्याप खातं उघडलं नाहीये. कोल्हापूरमधलं हे चित्र आपण पाहतो.